अधुरी एक कहाणी, अधुरी एक कहाणी. माय गॉड, इधर लगा था. दादा दादा कसं आहे माहितीये का अवधूत, तिथे नुसता मर्डर हे त्याला मारतोय, त्याचं नुसतं रक्तय पिक्चर मध्ये. त्याच्यात असं मध्ये येणारे चहाचं गुलाबी गाणे. महेश मांजरेकर, केदार शिंदे, सतीश राजवाडे, आपला रवी जाधव, सगळेजण मला कौतुक भेटल्यावर कळत तुझे काय, तू दिग्दर्शक म्हणून काय पिक्चर दिलेला होतो. पण त्यांना लक्षात नाही मी संगीत दिग्दर्शक आहे. एकानेही मला कधी एकही पिक्चरला संगीत दिग्दर्शक म्हणून बोलवलं नाही. त्यावेळेला मुलगीच नव्हती कोणी गायला जी रॉक गाऊ शकेल, हु नोज व्हॉट इज रॉक म्युझिक. आणि मग मी मग शेवटी मला तो जो रस्टिक आवाज पाहिजे होता, मी अमृता सुभाष ला बोलवलं आणि अमृता सुभाषनी येऊन माझ्या स्टुडिओत ते गाणं गायलं होतं. सी वैशाली बरोबर मी जेव्हा असतो ना, त्यावेळेला मी पहिला भाव खातो. मी खूप भाव खाल्ला की ती मला मार देते, मग मी मार खातो. तुला काय मी घरी व्हॉट्सअप केलेलं का हा प्रश्न? नाचले रंगले दंगले गुंगले तन मन गुण गुणले सारे गमप सारे गमप. नमस्कार, मी ज्ञानेश्वरी आणि झी मराठीच्या गप्पा अनप्लग या पॉडकास्टमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. जनरली गप्पा अनप्लग म्हटल्यानंतर अनप्लग्ड झोन जो असतो तो बेस्ट आपला कोणासोबत बाहेर निघतो, आपल्या मित्रांसोबत, नाही का? आणि आज माझ्यासोबत जी व्यक्ती आहे त्याला असं मित्र असं म्हणावंच वाटतं समोर आल्यानंतर. अवधूत गुप्ते, वेलकम टू द पॉडकास्ट. धन्यवाद, थँक्यू ज्ञानेश्वरी. आय एम सो ग्लॅड की युअर हिअर. एकतर मी सगळ्यांना सांगू इच्छिते की मी अवधूत गुप्ते यांना अवधूत दादा म्हणणार नाहीये, थँक्यू, कारण माझ्या एथिक्सला ते पटत नाही. थँक्यू व्हेरी मच. मी AVG म्हणणार आहे. तुला चालेल का? चालेल. ओके, सो सगळ्यात आधी तर खूप शुभेच्छा. सारेगमपचा नवीन सीझन येतोय आणि मला असं वाटतं ओजीज आर बॅक इन ऍक्शन असं सगळ्यांचं झालेलं आहे. कारण वैशाली सामंत आणि अवधूत गुप्ते हे जजिंग पॅनल जे आहे ते इतकं कमाल आहे की तोच अख्खा शो आहे असं म्हणायला हरकत नाही. असं वाटतं की ती फ्रेम बघितली की असं होतं की हा, झी मराठीचं सारेगमपा आलेला आहे परत. तर सगळ्यात आधी 10 वर्षांनंतर कमबॅक करून तुला कसं वाटतंय ऍज अ सिंगिंग रियालिटी शोचा जज? माहेरी आल्यासारखं वाटतंय, कारण सुरुवात इकडनंच झाली होती. करेक्ट. सारेगम मध्ये पार्टिसिपेट म्हणून गेलो होतो. करेक्ट. दिस इज द सोनू निगम ज्यात होस्ट होते. येस. आणि मी ते जिंकलो होतो, म्हणजे नॅशनल लेवलला जाऊन मी जिंकलो होतो. मग इथे आलो, मग मेरी मधुबाला एखादा दिवस झाला आणि 4-5 वर्षाच्या गॅपनी देन आम्ही सारेगम मराठी सुरुवात केली. करेक्ट. आणि मी जज म्हणून रियालिटी शो पहिल्यांदा जज केला तो सारेगम पच हाच होता. पण माझं इमेज त्यावेळेला जय जय महाराष्ट्र, मेरी मधुबाला, त्यामुळे मराठी भाषेची, मराठी संस्कृतीची वाट लावणारा हा माणूस, रॉकस्टार झोन, रेबेलंट. आणि त्यामुळे तुम्ही ह्याला कसला जज करता असं लोकांची, म्हणजे असं लोक विचार करतील असं मला वाटलं होतं. पण दॅट वॉज द बिगिनिंग अँड रेस्ट इज हिस्ट्री. कारण त्याच्यानंतर लोकांना खूप आवडलं आणि माझं आणि देवकीताईंचं खूप छान जमलं. आणि आता इतके वर्षांनी परत येतो, तो सगळा नॉस्टॅल्जिया डोळ्यासमोरनं जातोय, छान वाटतंय. लाईक यू सेड की तू कंटेस्टंट होतास आणि आता जे कंटेस्टंट्स तुझ्या समोर येत आहेत, जे जेनझीज आहेत, जे आजच्या जनरेशनचे आहेत, व्हॉट हॅज चेंज? काय बदललं तुला वाटतंय? ठळक 1-2 गोष्टी ज्या तुला खूपच ड्रास्टिकली बदलल्या असं वाटतंय? लिस्ट खूप मोठी आहे, आपण खरोखर 2 किंवा 3 गोष्टी बोलू. ओके. एक, सोशल मीडियामुळे आलेला एक अवेअरनेस, टू बी प्रिसाइज. 1 मिनिटात त्यांना सांगायची सवय, बघायची आणि सांगायची सवय झालेली असते. त्यामुळे गाण्यात सुद्धा मी कधी बघत असतो की त्यांना माहिती आहे की हे गाणं झी मराठीवर येणार आहे, झी5 वरती लोक बघू शकणार आहेत, पण ह्यामधलं ही ओळ आहे त्याचं रील बनणार आहे. सिरियसली? असं मला जाणवतं, मी कधी त्यांच्याशी बोललेलं नाही. बापरे. सो तो एक अवेअरनेस मला जाणवतो. आणि दुसरी गोष्ट जी मला जास्त महत्त्वाची वाटते, जो फरक आहे, मी ज्यावेळेला पार्टिसिपेंट म्हणून जायचो तेव्हा देखील समजा 12 मुलं आहेत, तर 12 मधली 4 मुलं तरी अशी असायची की जी क्लासिकली ट्रेंड आहेत आणि खूप शिकलेली आहेत आणि नाट्यसंगीत गात आहेत वगैरे. आणि बाकीची 8 ही काही थोडंसं शिकलेली आहेत आणि काही रॉ टॅलेंट कुठनं तरी गावात नाही, तसं असायचंच. तर तो काही फरक नाही. फरक हा आहे की बाकीच्या 8 लोकांना त्या 4 लोकांमुळे एक कॉम्प्लेक्स असायचं की आपण शिकलेलो नाहीये, आपलं गाणं कसं आहे माहित नाही, आपल्या गाण्यातलं काहीच कळत नाही, सारेगमपा निसा माहित नाही, ताल माहित नाही, राग माहित नाही. तो कॉम्प्लेक्स आता कोणाला नाही.
वाव, हा, ही चांगली गोष्ट आहे पण इन अ वे. इन अ वे येस, चांगलीच गोष्ट आहे. पण दुसऱ्या बाजूने विचार करता त्याचा थोडासा त्याबद्दल चिंतन देखील करता येऊ शकतं. पण तो कॉम्प्लेक्स नाहीये. ह्या दोन गोष्टी मला आमच्या आणि ह्या लोकांमध्ये फरक वाटतो. पण आता तू सोशल मीडिया म्हणालास तर मला विचारायला आवडेल की सोशल मीडियाचा रियालिटी शोवर असा डायरेक्ट परिणाम होतो असं तुला वाटतं आता ऍट दिस पॉइंट? ऑफकोर्स, म्हणजे सोशल मीडियाचा आपल्या सगळ्यांच्या सगळ्या जीवनमानावरती परिणाम होतोय. बरोबर आहे. आपण चहा मागवण्यापासून ते आपण जेवण बनवताना सुद्धा यूट्यूबवर जाण्यापेक्षा इंस्टाग्रामवर तुम्हाला 1 मिनिटात रेसिपी पाहिजे, पटकन ये डालो, ये करो, इसमें हो गया, इसको फोडणी दे दो, हो गया. सो तसा परिणाम रियालिटी शो मध्ये देखील डेफिनेटली होतोय. तो एक म्हणजे कॉन्फिडन्स खूप बूस्ट झालाय या सगळ्या मुलांचा. एव्हीजीच्या नेहमी अशा काही फ्रेजेस राहिलेल्या आहेत, हो. राईट? आणि आम्ही सगळे तुला त्या फ्रेजेसमुळे पण ओळखतोय इतकी वर्ष, की मित्रा किंवा चाबूक. तोडलंस, चाबूक. ज्ञानेश्वरी तोडलंच राणी, वा. पार बुक्का फाडला. संपला विषय. मी सारेगमप मध्ये न भाग घेता पण मला ही कॉमेंट मिळालेली आहे. हा आयुष्यातला फ्लेक्स आहे. आता हे सगळं मी हे शिकतोय. सगळं, हे आहे ज्ञानेश्वरी. ओ माय गॉड, हे मला पण येत नव्हतं, बट आय थिंक आय एम गोइंग टू लर्न टुडे. पण मी हेच विचारणार होते की आता ह्या सगळ्या फ्रेजेस आम्हाला माहिती आहेत, ओके, तर आता नवीन सीझन मध्ये अशा काही नवीन फ्रेजेस, असे काही नवीन शब्द तू आमच्यावरती टाकणार आहेस का? आणि एस्पेशली त्यात जेन झी लिंगो किती आहे? जेनझी लिंगो म्हणजे माझ्या जेवढा मी काय ठरवून असं करत नाही, पण आजूबाजूला त्या ज्या ऐकायला येतात त्या फेजेस आपोआप यू किल्ड इट वगैरे येतं, सॅवेज येतं, सॅवेज आणि यू रॉक्ड वगैरे हे सगळं येतं. पण मी काय ठरवलं की नाही, आपला कार्यक्रम सगळा महाराष्ट्रात बघितला जातो, तर आपण जे काही इंग्लिशमधनं असं बोलू ह्या फ्रेजेस, त्याचं लगेच भाषांतर पण करून टाकायचं, असा मी प्रयत्न सो आम्हाला मराठी जेनझी लिंगो मिळू शकतो या सीझन. हा, दॅट्स न्यू. सॉरी, हे नवीन आहे. हो, कधी कधी जमतं का, यू किल्ड इट बेब्स, खून केलास तू असं. मी ना विचार करते पॅरलली की जे साधारण जेनझी वर्ड्स आहेत तू जेव्हा ट्रान्सलेट करशील तेव्हा काय काय होणार आहे. म्हणजे U8 ला तू खाल्लंस वगैरे. हो, मी केलं अगदी बरोबर. यू खाऊन टाकलंस, वा वा यू वा. एट इट. खूपच मजा येणार आहे, खूपच मजा येणार आहे. पण ओके, अजून एक मला हा प्रश्न नेहमी पडत आलाय, स्पेशली तुझ्या बाबतीत, की बिकॉज गायक, गीतकार, दिग्दर्शक, निर्माता, संगीतकार सगळंच आहे, तर जेव्हा तुझं गाणं एखादा कंटेस्टंट गात असतो, म्हणजे कितीही आपण अनबायस्ड राहण्याचा प्रयत्न केला तरी आपलं गाणं समोरचा माणूस गात असतो, आणि असं आपल्या बाळाला कोणाचं तरी सुपूर्द 10 मिनिटासाठी केलं असं फील होतं. तर असं ऍज अ जज कितीही तू अनबायस राहण्याचा प्रयत्न केलास तरी पूर्णपणे अनबायस तुला राहता येतं का? आणि काय होत असतं आतमध्ये तेव्हा? तू खरंच फोकस करून फक्त गाणं ऐकू शकतोस का जेव्हा तुझं गाणं? नक्की ऐकू शकतो, कारण ती भूमिका फार महत्वाची. माझ्या डोक्यात पाठीमागे काय बोललो, एखादी कमेंट देताना, म्हणजे एक परीक्षक, आणि आपल्यामध्ये असतोच एक प्रेक्षक किंवा एक श्रोता, हा असतोच, पहिला तोच असतो, मग दुसऱ्या बाजूला परीक्षक असतो. सो तुम्हाला तो सारखा परीक्षक खेचून आणून बसवावा लागतो, येसी, आणि तो मी बसवत असतो. कारण तू म्हणलीस तसं होतं. एकतर मला बघ ना, मला पुरस्कार फार नाही मिळाले इतक्या वर्षात काही, की पण त्यामुळे सगळ्यात मोठा पुरस्कार असतो की कोणीतरी आपलं गाणं, त्याला एखादं, तो गातोय का, कारण त्याला आवडते. आता इथे पण कोणी जो गायक नाहीये त्यांनी पण एखादं गाणं माझं गायलं तर मला कौतुक आणि छानच वाटणार ना. करेक्ट. कारण त्याचं गाण्यावर प्रेम आहे म्हणून तो गातोय. राईट. सो त्यावेळेला त्यांनी केलेलं ते कौतुक असतं आणि त्यामुळे हुरळून जायला होतं. पण मग ते बाजूला ठेवायचं आणि अवधूत गुप्ते परीक्षक मार्क द्या. स्वतःचं गाणं गायलं म्हणून 1 मार्क एक्स्ट्रा नाही द्यायचा, किंवा स्वतःचं गाणं गायलं म्हणून अरे तुला कळलंच नाही गाणं, कंपोजिशनच तुला कळलं नाही रे मित्रा, तुझे 2 मार्क कमी, असं हे पण होऊ शकतं. हो, होऊ शकतं. यू कॅन बी टू स्ट्रिक्ट किंवा टू लिनियंट, काही होऊ शकतं त्यातलं, राईट. जेव्हा वैशाली ताई सोबत मी गप्पा मारत होते तेव्हा तिने खूप काय काय सांगितलं आम्हाला तुझ्याबद्दल, पण त्यातली एक गोष्ट जी तिने सांगितली ती ही होती, जी मला फार गोड पण वाटली, की ती तुझी मैत्रीण आहे इतक्या वर्षांपासून, ती कोजज आहे, पण ती म्हणाली की जेव्हा एखादं गाणं सुरू असतं बऱ्याच वेळेला ती म्हणाली की मी गेस करू शकते की अवधूत गुप्ते यांच्यातला संगीतकार आता काय फील करत असेल, गायक त्याला काय वाटत असेल, गीतकाराचं कुठे लक्ष गेलं असेल, दिग्दर्शक म्हणून काय होत असेल, निर्माता म्हणून डोकं कुठे चालत असेल. अँड आय फेल्ट दिस इज सो नाईस, लाईक फॉर अ फ्रेंड आणि अ को जज. तर आता मला उलटा प्रश्न विचारायचा आहे की वैशाली सामंत जेव्हा जजिंग करत असतात, आणि सिन्स तुम्ही दोघं एकमेकांना इतक्या वर्षांपासून ओळखता, इतकं कमाल काम तुम्ही केलेलं आहे एकमेकांसोबत, तर तुला पण असे अंदाज बांधता येतात का तिच्या रिॲक्शन्स बद्दलचे? अंदाज तर बांधता येतातच, पण त्या पलीकडे जाऊन ना मला
तिला कसं हँडल करायचं याचा एक विचार करायला. ती सेम म्हणाली तुझ्याबद्दल बाय द वे. मी आज आम्ही दोघं जण एका ठिकाणी होतो आणि कोणीतरी एकच प्रश्न आम्हाला दोघांना विचारला, हा, की अवधूत तुझा कोण आहे आणि ही तुझी कोण आहे, अवधूत वैशाली तुझी कोण आहे. वैशालीने सांगितलं अवधूत माझा सगळ्यात चांगला मित्र आहे. आणि मी सांगितलं वैशाली ना माझी जबाबदारी आहे. ती माझ्या कॉलेजपासून माझी मैत्रीण आहे. करेक्ट. ती मला 3 वर्ष सिनियर होती आणि ती सांगू देत नाही पण मी सांगतो. ठीक आहे. ठीक आहे. आणि तेव्हापासून तिने मला ठोकून तिने मला घडवलंय. मी तसा आळशी होतो, मी रेकॉर्डिस्ट होतो, त्याच्यात मी खुश होतो की गाण्यात थांबलोय, मस्त लोक येऊन गातायत, मी रेकॉर्ड करतोय. तिने मला सांगितलं तू कंपोज करायचं कॉलेजमध्ये, काय झालं, जा आता कंपोज कर, मग हे दे. मग तिने घेऊन मग कंपोजिशन माझ्याकडून ती सागरिकाकडे गेली, तिने ऐकादाजीबा घडवलं, तिने मेरी मधुबाला घडवलं, तिने मॅडमना सांगितलं, सागरिका मॅडमना, की ह्याला काहीतरी करा ह्याचं म्हणून. सो माझ्या करिअरची पहिली शिल्पकार किंवा फाउंडेशन तिने बनवलेलं आहे. त्यामुळे ते तो बॉन्ड तर आहेच आहे. पण तेव्हापासनं जरी ती माझ्यापेक्षा वयाने मोठी असली तरी बाकी सगळ्या तिच्या गोष्टींमध्ये मीच तिचा कायम दादागिरी माझी चाललेली असते. आणि ती आहे पण तशी क्यूट सॉलिड. त्यामुळे तिची मला ते खेळणं आहे माझ्यासाठी. म्हणजे मी तिच्यावर कार्यक्रमांना पण जातो ना, त्या टूर्समध्ये सुद्धा मला खूप मजा येते की खेळणं, बाहुली आणि तिच्याशी खेळत बसा, इकडनं टपली मारा तिकडनं टपली मारा. वैशाली ताई बघते बाहुली म्हणत जे एक साधारण म्हटलं गेलेलं आहे या ठिकाणी. ठीक आहे. बट नाही, शी ऑल्सो सेड की तू म्हणालास तसं की अगदी कॅमेरा अँगल्स पासून काय करायचंय वगैरे वगैरे ह्याचे धडे पण तिला कोचेस स्तरांकडून मिळत असतात मध्ये मध्ये. सो आय थिंक हे गिव्ह अँड टेक फार भारी आहे. आणि तिचं काय होतं माहिती आहे ना, ती खूप इमोशनल आहे तिच्यासारखं, आणि ती खूप धाडसी आहे. म्हणजे ऑन अ सिरियस नोट, आता मी कार्यक्रमाला जातो तर कार्यक्रमाला गेल्यानंतर मी जरी माझं नवीन गाणं आलं असेल की मामाच्या गावाला जाऊया मधलं एक कोणाच्या बुटामध्ये कोणाचे मोजे, नवीन गाणं केलंय, आता रिलीज झालंय असं, पण मी धाडस करत नाही की मी इथे आय एम हिअर टू एंटरटेन पीपल. सो आय वुड नॉट डेअर टू पुट समथिंग विच इज न्यू. नवीन कुठलं तरी मी करणार नाही. ती बिंदास गाते, कुठेही काहीही गाते, कुठलं तरी नवीन आलेलं गाणं, कुठलं तरी जुनं गाणं जे अजिबात लोकांना माहीत नाही ते पण गाते. आणि मग मी विंगेमधनं हे काय करतेस तू, आणि मग ती ना शी सो नाईव्ह. अरे मी गेले मस्त, एवढा ऑडियन्स एवढा सगळं दंगा करत होता. मग त्यांनी मला मग मी रेशमाच्या रेगांनी गायले, एवढी लोक शिट्ट्या वाजवायला लागली. मग ते म्हणजे अजून पाहिजे. मग मी कोंबडी पाळलीच गायले. मग लोकांनी इतका कहर केला ना, मला नाही आवडलं बाबा. मग मी मोगरा फुलला गायले. इन दॅट ऑर्डर. इन दॅट ऑर्डर. डेंजर आहे. डेंजर. मग मी ते मोगरा फुलला सगळे शांत बसले, मला बरं वाटलं, मग मी आले. पण छान आहे. तिचं सॉर्टेड आहे, हम्म. खूप गोड आहे. मी तिला पण हे म्हटलं होतं आणि आय ट्रुली मीन इट की तू आणि ती म्हणजे वैशाली सामंत आणि अवधूत गुप्ते हॅव बीन द जनक ऑफ मराठी पॉप म्युझिक अँड Thank you. पॉप. ठीक. जनक अँड जानकी. जनक and जानकी. वॉट एव्हर. पण तिने मला सांगितलेलं तिचं उत्तर, मला तुझं उत्तर ऐकायचं की तुम्ही विकत घेतलेली स्वतःच्या गाण्यांची पहिली सीडी कोणती होती? ओ सो स्वीट. ऐका दाजीबा. ऐका दाजीबा. आणि मला सांग ना, तू काय स्वतःच्या पैशांनी जाऊन घेतली होतीस, काही वाचवले होतीस, मग ती आहे का अजून तुझ्याकडे? नाही, विकत घेणं वगैरे ऑनेस्टली घेतल्या होत्या असं हाऊस म्हणून कुठेतरी दुकानात. पण मला जे आठवतं त्याच्यात फार सिग्निफिकंट गोड आठवण आहे माझी. सागरिका म्युझिकचं ऑफिस त्यावेळेला रुईया कॉलेजच्या समोर एक बिल्डिंग, जुनी बिल्डिंग, त्याच्या फर्स्ट फ्लोअरला होतं. मोठं ऑफिस होतं, 1,000-1,500 स्क्वेअर फूट ऑफिस. बाहेर लोक बसायची, मस्त डेकोर केलेलं ऑफिस होतं. आतमध्ये गेल्या इथे रिसेप्शनिस्ट शिल्पा मॅडम अजूनही आहेत, त्या असायच्या. आणि समोरच्या बाजूला लोकांना बसायला 4 असे कोच होते वेटिंगसाठी किंवा असं. मी कायम तिथे जाऊन बसायचो, आमच्या मीटिंग व्हायच्या. मी ऐका दाजीबा रिलीज झाल्यानंतरच्या आठवड्यात एकदा गेलो होतो. आतमध्ये गेलो आणि शिल्पा मॅडम म्हणाले तुम्ही तिथे बसा, इथे नाही जाऊ शकत तुम्ही. तर म्हटलं का? आणि मी तिथे मी तो दरवाजा ढकलून बघितला आणि तेवढ्यात सागरिका मॅडम पण आल्या आणि शेजारी तुमने क्या कर दिया है पता है, गोडाउन तो फुल हो गया, अभी ये वेटिंग रूम में भी सीरीज रखना पड़ रहा है. आणि पूर्ण तो जो ती जी रूम होती ह्याच्याहून मोठी असेल, ती पूर्ण सीडीजनी भरली होती. ऐका दाजीबाच्या सीडीजनी भरली होती. आणि मी त्यावेळेला मला खरं असं
असं वाटतं. ती मी जी एक सीडी काढून घेतली ती माझ्याकडे आजही आहे. किती भारी आहे. म्हणजे अजून पण चेहऱ्यावर दिसतंय ते अरे तो वाला. कसं आहे ना, एवढी सक्सेस आणि ती नवीन आणि ती पहिली Right. सक्सेस Right. पहिल्या प्रेमासारखं आहे ते. टोटली Yeah. मला असं वाटतं नवीन जनरेशनचं जेन झीचं अवधूत गुप्ते या व्यक्तीवरती किती प्रेम आहे हे मी याची डोळा अनुभवलेलं आहे आणि हे मी इथे सांगू इच्छिते खास करून. थँक्यू. मी एका कॉन्सर्टला गेले होते, अवधूत गुप्ते लाईव्ह इन कॉन्सर्ट, आणि मी पहिल्यांदा आय थिंक त्या पद्धतीचा ॲज अन ऑडियन्स मध्ये लाईव्ह इन मी फर्स्ट टाइम होते. ठीक आहे. आणि कार्यक्रम सुरू झाला, त्याच्या आधी काही परफॉर्मन्सेस होते, ओपनिंग ऍक्ट वगैरे वगैरे, आणि देन दिस पर्सन केम ऑन स्टेज. आणि त्यानंतर म्हणजे मी बेट लावू शकते की कोणीच कोणत्याच क्लबमध्ये इतकं नाचलं नसेल आयुष्यात जितकं आम्ही त्या कॉन्सर्टमध्ये नाचलो. म्हणजे वेड्यासारखे नाचलोय. आणि द बेस्ट पार्ट वॉज की सगळ्यांना सगळी गाणी पाठ होती. सो माझं असं झालं की इतकं एव्हरग्रीन कसं असेल हे? असं तर तुझं वय झालेलंच नाहीये. जर फ्रेम तुम्ही बघितली तर कळेलच. हो, मी बालकलाकार म्हणून आलो ना. मेरी मधुबाला तुम्ही चौथी शिकलो, जस्ट चौथीची परीक्षा देऊन मी मेरी मधुबाला गेलो. करेक्ट आहे. पण तरी इतकं रेलेव्हंट कसं राहिलंय यार हे सगळं. देवाची कृपा आहे. आणि तू बघतोस का हे रील्स इन्स्टावरती, अवधूत गुप्ते 8 when he said वगैरे वगैरे? हो, मी ते लाईक पण करतो, शेअर पण करतो, काय काय चाललेलं असतं माझं. कोलॅबरेट करतो. आणि जेव्हा या पद्धतीचे रिॲक्शन्स येतात स्पेशली जेनझीज कडून, मला कुतूहल आहे ऐकायला की काय काय म्हणतात हे लोक. व्हॉट डू दे से? चौथीत असताना मी या गाण्यावर पहिल्यांदा नाचले वगैरे असं म्हणणारी मुलगी ज्यावेळेला 25 वर्षाची दिसते असं वाटतं. व्हॉट कॅन यू डू अबाउट इट? टोटली. आणि इथेच म्हणजे ऍज अन ऑडियन्स पण मी हे एक फरमाईश करू इच्छिते इथे की प्लीज अजून लाईव्ह इन कॉन्सर्ट होऊ देत, सो दॅट आम्ही सगळे नाचू. आणि जे आता बघणार आहेत आणि ज्यांना फोमो होणार आहे की अरे हे कब हो गया, तर होपफुली लवकरच पुन्हा एकदा प्लीज नक्की करूया. प्लीज. ओके, कमिंग बॅक टू सारेगम पुन्हा एकदा. जसं मगासपासून आपण सगळ्या हॅपी मोमेंट्स बद्दल बोलतोय, सगळ्या छान मोमेंट्स बद्दल बोलतोय. प्रत्येक सीझन मध्ये जे स्पर्धक असतात त्यांच्यासाठी इमोशनल राईड पण असते बऱ्याच वेळेला अख्खा सीझन. तर जजेस साठी पण इमोशनल राईड असते का एका नवीन सीझन मध्ये एंटर करताना पेक्षा बाहेर पडताना असते. 3, 4, 5 महिने आपण एकत्र राहतो, ती मुलं घडताना. आणि गंमत काय होते की थोडंसं आत्मप्रौढीचा दोष पत्करून बोलतो की तो मुलगा आलेला असा असतो आणि जाताना काय असतो. आणि ते फिनालेच्या वेळेला त्यांचा परफॉर्मन्स बघून, आणि ते त्यावेळेला त्यांची पूर्वीचे पण परफॉर्मन्स आपण दाखवतात बऱ्याच वेळेला, ते बघून असं वाटतं की आणि आपण त्याच्यामधलं थोडं त्यांच्या ताजमहालमध्ये आपली एक वीट असते ना शेवटी, 100%. आणि आपण घडवलेलं असतं ते बघून क्रिएशन आपलं खूप छान वाटतं. की मी आतापर्यंत क्रिएट काय केलंय, कंपोजिशन्स क्रिएट केली जी राहतील वर्षानुवर्ष. बाकी जे क्रिएट करतात त्या गोष्टी, ग्लास बनवला फुटेल उद्या, कंपोजिशन राहणार असतं. तसंच एक माणूस ज्या वेळेला आपण एक गायक घडवतो, गायक बनवतो आणि तो लोकांच्या समोर आणून ठेवतो, तो त्याचं आयुष्य असतं. ज्ञानेश्वर मेश्राम नावाचा गायक असतो जो नंतर झेंडामध्ये गातो आणि त्याचं आयुष्य ती ओळख बनून जाते. एक महागायिका असते सन्मिता धापटे शिंदे, तिला सीझन संपल्यानंतर सुद्धा 10 ठिकाणी महागायिका म्हणून ओळखलं जाते. तर ते जे घडवतो आपण हे फार मोठं असतं. त्याचं सॅटिस्फॅक्शन वेगळ्या लेवलचं असतं. खूपच भारी. आणि आय थिंक तुम्ही थोडं यशस्वी व्हायला लागल्यानंतर खूप लोक तुमच्यासोबत येतातच आणि तुम्हाला खूप उपदेश सल्ले देतातच. पण जेव्हा तुम्ही सुरुवात करत असतात तेव्हा, जसं आता तुम्ही परीक्षक असणार आहात दोघं, तुम्ही जे सांगाल ते त्यांच्यासाठी खूप जास्त मेमोरेबल, खूप जास्त महत्वाचं, खूप जास्त मनाला भिडलेलं राहणार आहे, कारण त्याचा ते इमिजिएटली वापर करणार आहे. त्यामुळे यू गाईज आर एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट इन दॅट. फक्त वीट नाही, अनेक वीट आहात तुम्ही, पूर्ण फाउंडेशन आहात असं म्हणायला हरकत नाही. तू आता ज्ञानेश्वर बद्दल म्हणालास तर मला तुला विचारायला आवडेल की बऱ्याच वेळेला आम्ही बघतो, ऍक्च्युली बऱ्याच वेळेला नाही, काही वेळेला आम्ही बघतो की अवधूत गुप्त्यांना एखादं गाणं इतकं आवडतं की त्यांना राहवत नाही आणि ते म्हणतात त्या समोरच्या स्पर्धकाला की मी तुला एक गाणं देणार. आय थिंक हे बघताना लोकांना किती ते हिट होतं मला माहित नाही, पण एखाद्या स्पर्धकासाठी त्यांच्या आयुष्यातलं पहिलं गाणं अवधूत गुप्ते त्यांना देतायत, हे एका रियालिटी शो मध्ये लाईव्ह ऍज इन लाईव्ह होतंय, हेच खूप भारी असत असणार आहे आय एम शुअर. तर जेव्हा हे तुला म्हणावं असं वाटतं तेव्हा काय झालेलं असतं परफॉर्मन्स मध्ये जिथे अवधूत गुप्तेंना एखाद्या व्यक्तीला गाणं द्यावं असं वाटतं एका रियालिटी शो मध्ये? किती छान प्रश्न आहे. मगाशी तो जो विचारला असतं त्याचं हे उत्तर आहे बघ, कळेल तुला की परीक्षक आणि श्रोता याच्यामध्ये गफलत होते का कधी, मग कसं बाहेर ठेवायचं श्रोत्याला आणि कसा परीक्षक आणून बसवायचा ह्याच्याबद्दल आपण बोललो. करेक्ट. सेम उलटी गोष्ट तिथे होते. ओके. कधी कधी मी असं पण झालंय की तो गायक तिकडनं तो मंच सोडून जातोय बाहेर,
त्या दिवशी त्याला बाकीच्या सगळ्यांपेक्षा त्याला कमी मार्क पडले आणि तो बाहेर जातोय. त्या दिवशी मी त्याला सांगितलं की मी तुला गाणं देणार आहे, कारण तो परीक्षक नसतो, तो संगीतकार असतो. आणि हे गायक काय आहेत शेवटी, हे साऊंड्स आहेत राईट, डिफरंट. आणि ती देवाची क्रिएशन. आम्ही कंपोजिशन करणार पण क्रिएशन देवानी केलेलं आहे. आणि तो एक कुंचला जो मला रंग देऊन जाणार असतो वेगळा, किंवा एक फटकारा जो आपण कॅनव्हासवर त्या कुंचल्याने मारणार असतो, तो आपल्याला दिसत असतो की ज्ञानेश्वर मेश्रामचा आवाज हा मी जेव्हा अशा प्रकारे कुठेतरी वापरणार आहे, त्यावेळेला ते गाणं पुढचे 3, 4, 5, 10 दशकं राज्य करणार आहे हे मला तेव्हा दिसत असतं. त्याचा त्या कॉम्पिटिशनशी काही संबंध नसतो. करेक्ट. की तो जिंकला का नाही जिंकला. नाहीतर मग जी जिंकली तिलाच पहिल्यांदा द्यायला पाहिजे होतं कुठे. माझ्याकडे आता आधीच्या शोमध्ये, रियालिटी शोमध्ये संमिता धापटेचं नाव घेतलं, ती जिंकली. तिला अजून गाणं द्यायचं बाकी आहे. तिच्या नंतरच्या 2 जणी ज्या होत्या, एक संपदा माने, तिने केळेवाली सारखं गाणं तिला मिळालं सुपरहिट, करेक्ट, पांडू मधलं. आणि दुसरी आमची राधा खुडे, तिने जेवला काय नाही तर आग लावली महाराष्ट्राला तिच्या. डेफिनेटली. सो इट इज नॉट अबाउट हू विन्स, कारण तो तर परीक्षक आहे. पण ज्याचा आवाज मला कुंचला दिसला की हा पाहिजे, हा आवाज मला साऊंड म्हणून वापरायचा आहे, तर मी त्याला गाण्यासाठी विचारतो. आणि त्यावेळेला मी संगीतकार असतो, परीक्षक नसतो. हे खूपच भारी उत्तर आणि हा खूपच भारी विचार आहे आय थिंक. त्यामुळे कमाल. मला फार भारी वाटतंय ऑलरेडी त्या सगळ्या स्पर्धकांसाठी जे या सीझन मध्ये असणार आहेत, की त्यांच्यासाठी ही एक संधी आहे, ती असणार आहे आजूबाजूला. वेन एव्हर दॅट मॅजिक हॅपन्स, ती त्यांच्यापर्यंत येईल असं म्हणायला हरकत नाही. अच्छा, मला हेही विचारायचंय की रियालिटी शो मध्ये म्हणजे मी हे वैशाली ताईला पण विचारलेलं, तिचं उत्तर चणे दाणे असं होतं. असे काही पदार्थ तुम्ही खाता का की तुमच्या कॉमेंट चांगल्या येतात? सी, वैशाली बरोबर मी जेव्हा असतो ना, त्यावेळेला मी पहिला भाव खातो. मग मी खूप भाव खाल्ला की ती मला मार देते, मग मी मार खातो. तुला काय मी घरी व्हॉट्सअप केलेलं का हा प्रश्न? एवढं करेक्ट आणि तयार उत्तर कसं आलंय? हा, बरं, पुढे. झी मराठी म्हटल्यानंतर अर्थातच शीर्षक गीतं आमच्या डोळ्यासमोर येतात आणि खूपच क्रेझी लेवलला अजूनही त्याचा क्रेज आहे. अजूनही लोक काढून काढून ती सगळी ऐकतात. तर मला तुला विचारायचं की तुझं एखादं असं आवडतं शीर्षक गीत आहे का झी मराठीचं, आणि असं कोणतं आहे जे तुला सुप्त इच्छा आहे की तुला गायला मिळायला पाहिजे होतं? नाही, गायला मिळायला पाहिजे होतं असं पटकन काय आठवणार नाही. पण झी मराठीची टायटल सॉंग्स म्हणजे अशोक पत्की. आणि अशोक पत्की म्हणजे गुरु. मी ज्यांना खरोखर गुरु मानतो त्याच्यापैकी एक. कारण त्यांचा साऊंड असा कधी जुना झाला नाही. खरं यार, है ना. म्हणजे आम्ही नवीन नवीन येत होतो त्यावेळेला ते, आज आम्ही आहोत त्या वयाचे किंवा आम्ही आहोत त्या तेवढी गाणी करून त्यांचं करिअर तेवढं झालं होतं. पण ते आमच्याबरोबर टफ देत असं वाटत होतं की न्यू साऊंड एव्हरी टाइम ही वॉज गिव्हिंग. आणि मग त्यांनी केलेली टायटल सॉंग आभाळ माया किंवा वादळवाट. पण त्याच्यातलं सुद्धा मला जर का विचारशील तर टॉप जे होतं ते होतं अधुरी एक कहाणी. कारण एक एस्टॅब्लिश गाणं पुन्हा, खरंय, बरोबर आहे. त्याच्या तुला लक्षात नाही, तू बाळ, मला लक्षात शीर्षक गीत हे सारखं माझ्या वयाकडे कुठे येते गाडी. मी तुला दादा म्हटलं नाही, तू लक्षात ठेव. बरं, ठीक. तर भातुकलीच्या खेळामधले राजा आणि राणी, यशवंत देवांची चाल. ही त्याच्या आधी 3 दशकं त्या चालीने अधिराज्य गाजवलं होतं ऑलमोस्ट. अशा गाण्याला आज तुला मी सांगितलं लग जा गलेला नवीन चाल लाव, कसं तू पेलशील. आणि त्यांनी ती चाल लावल्यानंतर असं वाटलं अरे हीच चाल पाहिजे होती. भातुकलीच्या खेळामधले राजा आणि राणी, अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी, अधुरी एक कहाणी. माय गॉड, इधर लगा था. आणि देवकीताईंचा आवाज, उफ. ते जे टायटल सॉन्ग होतं म्हणजे इट केम लाईक, सामान्य लोकांना किती कळलं, पण आमच्या त्यावेळेच्या सगळे गायक संगीतकार वेड लागलं होतं, धक्का बसला होता की असं होऊ शकतं. आणि हे फक्त अशोकजी करू जाणं, बाकी शक्य नाही. खूपच कमाल. म्हणजे त्यानंतर मी विचार केला की मी अजून 3री चाल लावून बघतो. नाही सुचली पण मला.
होऊ शकते, नेव्हर नो. एखादं शीर्षकगीत अवधूत गुप्तेंनी केलं पाहिजे पण झी मराठीचं असं. नाही, मी केली आहेत ना, बरीच केली होती. अजून? त्याच्यावर वस्त्रहरण म्हणून मच्छिंद्र कांबळेंचा कार्यक्रम होता, त्याचं टायटल मी केलं होतं. माझ्या खुपते ते खुपते हो, या of कार्यक्रमाचं course. पण टायटल केलं होतं. बरीच केली आहेत मी. टॉकिंग अबाउट हम्म. खुपते तिथे गुप्ते. हम्म. हे बघ, तुझ्या शोनी सवय लावली आहे हे प्रश्न विचारण्याची. ठीक आहे, तर इट्स नॉट ऑन मी, इट्स ऑन अवधूत गुप्ते. ओके, I'm on the other अवधूत side. गुप्तेंना म्युझिक इंडस्ट्री मधले काय खुपते? नाही, मला काहीच खूप प्लीज नाही नाही, हे अलाउड नाहीये. खुपते म्हणजे अगदी वाईट असं नाही, हा. पण असं छान अजून काहीतरी छान होऊ शकतं असं. ऑन अ लाईटर नोट असं सांगायचं तर एक तर मग सलील कुलकर्णी मला राणी माझ्या मळ्यामंदीनंतर त्यांनी परत बोलवलंच नाही गायला, हे खूप ते वाह. आहे ना. मग आमचे रोहन त्यांनी पण विजेत्यानंतर फार वेळा गायला बोलवलं नाही, हे खूप ते कमाल. आहे ना. किंवा जे प्रथितयश दिग्दर्शक आहेत, महेश मांजरेकर, केदार शिंदे, येऊ दे. सतीश राजवाडे, आपला रवी जाधव, अजून एक दोन नावं जर का राहिली असतील ती पाठवा तुम्ही खाली कमेंट्स मध्ये. हे सगळे दिग्दर्शक मिळून, संजय जाधव, अजून असतील जे काही राहत आहेत, पण हे आहे लिस्ट अजून एक 7-8 अजून आहेत मोठे मोठे. ह्या सगळ्यांना सगळेजण मला कौतुक भेटल्यावर कळत, तुझे काय, तू दिग्दर्शक म्हणून काय पिक्चर दिलेला होतो, पण त्यांना लक्षात नाही मी संगीत दिग्दर्शक आहे. करेक्ट. एकानेही मला कधी एकही पिक्चरला संगीत दिग्दर्शक म्हणून बोलवलं नाही. असं का, ह्या सगळ्या गोष्टी मला खूप आता बरोबर आहे. वा, इतकं छान वाटलंय मला. छान उत्तर मिळाल्यानंतर छान वाटलेलं आहे. तर बघा, म्हणजे जे बघतायत काय, बाकी मी काही बोलत नाही. अच्छा, मुव्हिंग ऑन. एक असा सेगमेंट आहे कॉल्ड गाण्यांची बॅक स्टोरी. तुझी काही गाणी, त्यांची नावं मी सांगेन आणि त्याच्याशी रिलेटेड एखादी आठवण, ओके, जी आम्हाला नाही माहिती अजून. ओके, ठीक आहे, अशी एखादी गोष्ट किंवा तुझी काही मेमरी अबाउट द सॉन्ग, ती आम्हाला तू सांगायची. ठीक आहे. आय एम गोइंग टू स्टार्ट विथ उन उन व्हटातून. कारण मला भयंकर आवडतं ते गाणं आणि त्या गाण्यात चहा आहे आणि तुझ्या आयुष्यात पण चहा आहे, हे तू मला आता जस्ट पॉडकास्ट आधी सांगितलं. चहा आणि गाणं आणि प्रेम आणि असं कसं काय काय. नाही, माझी पण खूप हृदय आठवण आहे आता ती, खरं सांगायचं तर. कारण आमचे त्या गाण्याचे दोन्ही जे करते धरते, म्हणजे आमचा बबड्या म्हणजे नरेंद्र भिडे, ते पण आता नाही आहेत, आणि प्रणित कुलकर्णी रायटर, तो पण आता नाही आहे. तर ते गाणं प्रवीण तरडेच्या पिक्चरमधलं, आणि प्रवीणनी मला त्यावेळेला स्टुडिओमध्ये बोलवलं. पहिलंच मी गाणं त्याच्यासाठी गात होतो त्यावेळेला, मुळशी पॅटर्नसाठी. मला जसं गायला आवडतं गायक म्हणून दुसऱ्याचं काय, की मी गेल्यानंतर स्टुडिओमध्ये आधी लिरिक्स बघीन, मग चाल बघीन, आणि मग सगळं आत्मसात झाल्यानंतर मी दिग्दर्शक मला इच्छा तो लागतोच मला, की पाहिजे समोर. मग तुम्हाला समजावून सांग की कसं का पिक्चर काय आहे, अख्खी फिल्म काय आहे, त्याच्यामध्ये गाण्याची सिच्युएशन काय आहे, कोण परफॉर्म करते आणि काय गाण्याचं महत्व आहे. करेक्ट. आणि हे सांगून मग मी माईकवर गेलो ना, की त्या शब्दांच्या बाहेरचं पण बरंच, त्या 2 लाईनीच्या मधला जी रिकामी जागा असते त्यामध्ये खूप काही असतं जे गाण्यात नाही येतं बाहेर. करेक्ट. जे अवधूत गुप्तेंचं एक्सप्रेशन असतं ते आहे. तर फार कमी दिग्दर्शक असतात ते जे छान सांगू शकतात. प्रवीण तेवढा वेळ घेतो की त्यांनी माझ्या रेकॉर्डिंग इतक्या वेळात त्यांनी मला पूर्ण कथा सांगितली. मध्ये 2 वेळा नरेंद्र पण चहा पिऊन आला, मध्ये 2 वेळा प्रणीत चहा घेतला. पूर्ण कथा पिक्चर. दादा दादा कसं आहे माहितीये का, अवधूत तिथे नुसता मर्डर हे त्याला मारतोय, त्याचं नुसतं रक्तय पिक्चर मध्ये. त्याच्यात असं मध्ये येणारं चहाचं गुलाबी गाणं आहे. या गाण्या व्यतिरिक्त काही चांगलं नाही पिक्चर. सगळ्या नुसता खून माऱ्या एवढंच आहे दादा. डॉन स्टुडिओ का? डॉन स्टुडिओ असं त्यांनी मला सांगितलेलं नरेशन, आणि मग मी जाऊन गायलेलं मला अजून आठवतं. पण खूपच माझं आवडतं गाणं आणि खूप कमाल गाणं आहे. जर तुम्ही इफ यू आर अनअवेअर अजूनही तर प्लीज जाऊन ऐका माझ्यासाठी. अच्छा, पुढचं गाणं अर्थातच विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती. म्हणजे खूप फनी वाटेल कदाचित, पण ज्या सिच्युएशनला चित्रपटात ते गाणं येतं ती एक वेगळी सिच्युएशन, ज्या सिच्युएशनला लोक आता ते गाणं ऐकतात ती एक वेगळी सिच्युएशन, ज्या सिच्युएशनला लोक त्याच्यावर नाच करत असू शकतील ती एक वेगळी सिच्युएशन. सो माझं असं होतं की प्रत्येक वेळेला हे शब्द कसे इतके रिलेट होत आहेत आता पण. तर या गाण्याबद्दल पण थोडंसं ऐकायला आवडेल. सो झेंडाची स्क्रिप्ट माझ्या मनात खूप आधीपासून होती, पण मला स्क्रिप्ट म्हणून नव्हती. मी निर्माता असणार होतो आणि मग मी दिग्दर्शक शोधत होतो त्यावेळेला वगैरे वगैरे. कमिंग टू द सॉन्ग, की जेव्हा फिल्म निघाली पुढे तेव्हा ठरलेलं माझं की मी ह्याचं टायटल सॉन्ग जे असणार आहे हे ज्ञानेश्वर मेश्रामच्या आवाजातच असणार आहे. सो उलट आहे.
पहिलं कास्टिंग ऑफ द सिंगर झालं. वाव. ओके. मग त्याचं साऊंड ठरलं की मी त्याच्यामध्ये रॉक आणि म्हणजे डिस्टॉर्शन गिटार्स विथ मृदुंगम मी त्याच्यामध्ये वापरीन. आणि मग चाल साधारण अशी करावी असं डोक्यात तयार झालं. आणि अरविंद जगताप द रायटर म्हणजे सॉन्ग रायटर, आणि अरविंद जगताप खरे प्रोज लिहिणारे किंवा त्यांनी फार त्याच्या आधी फार Correct. कविता लिहिलेल्या नव्हत्या. मग मी त्यांना फोन केला तर मग, आणि ते अति मितभाषी आणि असं हळूच थोडंसंच बोलतो. अहो अरविंदजी पाठवता ना काय? नाही ते काय आहे, मला ना ते मीटरमध्ये बसवता येत नाहीये आणि माझं ना यमक जुळत नाहीये, जरा प्रॉब्लेम आहे असं. म्हटलं अरविंदजी काही सुचलंय का? म्हणलं हो हो मला एकाच 2 ओळी सुचल्यात. म्हटलं पाठवा. त्यावेळेला SMS होते, तेव्हा व्हॉट्सअप वगैरे नव्हतं. पाठवा बघू पाठवा. आणि त्यांची ओळ आली, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ आधी. म्हटलं जगताप बाकी बाकी हम कर लेंगे. वाव. बाकी हम कर, इसके लिए तो जगताप चाहिए. मग त्यावेळे ते पुढे मग, कारण मी स्वतः सगळी गाणी कांदे पोहेपासून सगळी गाणी मी स्वतः लिहितो. Correct. मेरी मधुबाला, जय जय महाराष्ट्र, ऐका दाजीबाई, सगळी मी लिहिली गाणी. सो मला पुढचं जे मेकॅनिक्स आहे त्याच्यातलं ते दॅट्स ऑल ओके. पहिली लाईन त्यांनी दिली, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती, आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं. खूपच येस कमाल गाणं. ये क्रेझी. तसं म्हणायला गेलं तर आता आलं, पण तितकंच गाजलं आणि खूप प्रसंगी ते वाचतं आणि ऐकलं जातं, ते म्हणजे राजा आलं. सो देवदत्त बाजी हा कंपोजर आहे त्याचा. Yes. आणि मग त्यांनी ज्या वेळेला ह्या फिल्मसाठी बोलावलं आणि मी गायला गेलो, तर खरं सांगायचं ना तर माझी आता जवळपास 2,000 गाणी पिक्चरची गाऊन झाली आहेत. बापरे. काय कॅज्युअली सांगितलंयस तू हे? 2,000? हो. My God. मिनिमम आणि अप्रॉक्सिमेटली. अप्रॉक्सिमेटली. ओके. नॉट शुअर अबाउट इट. सो तर त्यामुळे मी जेव्हा जातो आणि एखादा सर्जन जसा ऑपरेशन करायला जात असेल तशीच असते. म्हणजे इट इज नॉट तुम्हाला बाहेरच्या कसं क्रिएटिव्ह असं काही फार नसतं. मेंटॅलिटी ती असते. बऱ्याच वेळेला मी अप्रिशिएट गाणं नंतर करतो रिलीज, अरे काय कंपोज केलं यार, काय मस्त, पण त्याच मूडमध्ये जातो. आणि देवदत्तनी केलं होतं ते गाणं, आणि मला ते कंपोजिशन काय समजलं नव्हतं विशेष की काय आहे. कारण खूप काय काय आहे त्याच्यामध्ये. करेक्ट. आणि मग गेलो मी, ऐकलं केलं. ज्यावेळेला घरी आलो बायकोने विचारलं कसं गाणं कसं कळतं, काय काय कळलंच नाही काय गायलं असं. आणि मग विसरून गेलो. मग रिलीजच्या वेळेला जेव्हा ते दिसायला लागलं, मग मला त्यांनी देवदत्तनीच पाठवलं, दादा गाणं आपलं रिलीज झालं. मग मला मी ते लूपवर ऐकल्यानंतर तिसऱ्यांदा मला म्हटलं ये गाणं तो दंगा करणे वाला भाई. बरं त्याचं काय होतं की देवदत्तची स्केल स्वतःची खूप वेगळी आहे, वरची आहे. पट्टी त्याची जरा पातळ आवाज येतो, मग वरती गातो तो. आणि त्यांनी, मी त्याला तेव्हापासून आमचं भांडण आहे, म्हटलं तू, आणि तो दरवेळेला मला ते 2 गाणी मी गायलो नाही त्याची पुढच्या पिक्चरमध्ये, आज सांगतोय कॅमेरा त्यांनी ट्रॅक बनवतो, म्हणजे त्यांनी डायरेक्ट बनवून टाकला. म्हटलं अरे मला तुझ्या स्केलमध्ये गाता येत नाही दादा, थोडंसं ते वरचा एक नोट नाही, तू ट्रॅक पाठव. तर त्यांनी ते गाणं जे आहे ते राजाला, ते पण माझ्यासाठी खूप वर आहे. मी ते गाणं गायल्यानंतर जो आवाज गेला माझा, 15 दिवस काही गाऊच शकलो नाही. अरे बापरे. हो. आणि मग मी जेव्हा कार्यक्रमासाठी गायचं म्हटलं तर त्यालाच सांगून मी रॉक वेगळा ट्रॅक बनवून घेतला, जो मी 1 फुल स्केल डाऊनचा ट्रॅक बनवून घेतला. मग तो मी गातो आता कुठे जर का -1 गायला लागलं तर. वाव. आणि मग मजा आली. पण तेव्हापासून देवदत्तची आणि माझी मैत्री, आणि आम्ही खूप काम केलं पुढे पण एकत्र. आणि तो गुणी संगीतकार आहे, भयंकर गुणी संगीतकार आहे. टोटली. म्हणजे हे ते गाणं आहे जे रेट्रोस्पेक्ट मध्ये हिट झालं तुला, तुझ्या डोक्यात पण तुला, आणि नंतर तर हिट झालंच झालं. ओके, शेवटचं गाणं, आय थिंक हे एक असं गाणं आहे जे अँथम बनू शकतं इझिली, रादर बनू शकतं काय आहेच ते अँथम, आणि ते म्हणजे कांदे पोहे. तू मगाशी म्हणालास की सिंगरचं कास्टिंग, ह्या गाण्यातलं सिंगरचं कास्टिंग आणि हे गाणं इन इट सेल्फ मला थोडंसं ऐकायला आवडेल. माझे अजून मग तुला कास्टिंग मध्ये गुपित मी फोडतो, जे आता इतके वर्षात फोडलेलं. प्लीज लेट्स गो. मुळात त्या पिक्चरचं नाव, सनई चौघडेचं नावच आधी कांदेपोहे होतं. मग त्यांचा काहीतरी लिगल मॅटर झाला आणि त्यांना नाव बदलायला लागलं, कारण राईट्स कुणाकडे तरी दुसरीकडे होते. मला जेव्हा कथा ऐकवली, आणि कथा 1 लाईनर अशी होती की लग्नासाठी अनेक मुलं मुली एकत्र आले, आणि मुलींना आज काय फेस करायला लागतं अरेंज मॅरेजमध्ये सुद्धा. राजू पाटील आता आपल्यात नाही, तर राजू पाटीलनी जेव्हा ती सिच्युएशन सांगितली, अख्ख्या फिल्मची कथा, पहिलं गाणं माझं हेच झालं होतं. आणि मी स्वतः लिहिलं होतं. काय लिहिलंय? भिजलेल्या क्षणांना आठवणींची फोडणी, हळदीसाठी आज सुसलेले हळवे मन म्हणजे काय, मुलगी आणि कांदे पोहे, ती ह्या दोघांमधलं साम्य आहे ना, की ती पण तशाच धुतल्या तांदळासारखी आणि पांढरी स्वच्छ किंवा गोरी आपण म्हणून तिला, किंवा कुठलाही दाग नसलेली अशी मुलगी,
आणि तिला जोपर्यंत हळद लागत नाही आणि तिला त्या संसार रूपी आणि त्या वधू परीक्षा नामक अग्निपरीक्षेतून जोपर्यंत ती जात नाही तोपर्यंत तिच्याही आयुष्याला काय अर्थ नसतो आणि कांदे पोह्यांचाही अर्थ नसतो. हे जेव्हा सुचलं तेव्हा मी ते गाणं लिहिलं आणि मग ते ऐकवलं. तर श्रेयस होता निर्माता, श्रेयस आणि सुभाष घई. तर दोघांनी म्हणजे दिग्दर्शक निर्माता सगळ्यांनी पहिल्या झटक्यात ते ओके केलं गाणं. आणि मग ट्रॅक बनवायचं ठरवलं, कोण गाणार. तर आज बघ ते काय आपण 20 वर्षात मराठीने कमवलंय, तर ते ग्लोबल व्हिजन कमवलंय की आज मला कांदे पोहेसारखं जर का एखादं गाणं करायचं असेल तर शाल्मली खोलगडे पासून अनेक मुली आहेत गायिका म्हणून, निष्णात तरबेज ज्या मला मिळतील. त्यावेळेला मुलगीच नव्हती कोणी गायला जी रॉक गाऊ शकेल, हू नोज व्हॉट इज रॉक म्युझिक. आणि मग मी शोधतो, मग शेवटी मला तो जो रस्टिक आवाज पाहिजे होता, मी अमृता सुभाषला बोलवलं आणि अमृता सुभाषनी येऊन माझ्या स्टुडिओत ते गाणं गायलं होतं पहिल्यांदा. रफ गायलं होतं टू गिव्ह दॅट फील. मग अर्थात 100 लोक म्हणजे जी पॅनल मधली असतात की दिग्दर्शक निर्माते होतात, सगळ्यांनी म्हणून सांगितलं नाही और कुछ ट्राय करो. पण मी तेव्हा माझी इच्छा नव्हती सुनिधीकडनं गाऊन घ्यायची, कारण म्हणजे मी सुनिधी आणि सोनूजी या दोघांचा वेड्यासारखा फॅन आहे, भक्त आहे मी त्यांचा. पण मी दुसऱ्या भाषेत ज्यावेळेला गायली तेव्हा मला कळतं की बाहेरच्या दुसऱ्या भाषेतला ज्यावेळेला गायक आपण आणतो त्याचा अर्धे परिश्रम हे त्या भाषेवर काम करण्यात जातात. करेक्ट. म्हणून सोनूजींकडनं मी इतकी गाणी गाऊन घेतलीत. पण मला कळतं, मला तो दिवस सगळ्यात छान असेल ज्या दिवशी मी त्यांच्याकडनं हिंदी गाणं गाऊन त्यावेळेला ते माझ्या गाण्याला त्यांच्या मनासारखा न्याय देऊ शकतात असं. तर म्हणून मग सुनिधीनी मला फक्त दोन ओळी जास्त असा बोलतो, मला नॉस्टॅल्जिक केल्यामुळे की तिच्याकडनं काय शिकायला मिळालं असेल तर प्रोफेशनलिझम. तिने गाणं ऐकलं सीडीवर, त्यावेळेला म्हणा गाणं सुनाव क्या है अवधूतजी. तर आम्ही जुने मित्रमैत्रिणी, गाणं ऐकलं ते मी ठीक है हम एम्पायर में करेंगे, 2 दिन का स्टूडियो रखो. म्हणलं अच्छा क्यों, नहीं मैं पहले दिन आके बॅकिंग वोकल्स करूंगी, दूसरे दिन आके लीड करूंगी. म्हणजे गाणं ऐकून काय करायचं आहे हे तिचं तिथल्या तिथे ठरलं होतं. नाही का तो त्रिशूलमध्ये की मुझे इस बात से मैं हैरान नहीं हूं कि वो ये कर पाया, वो ये जानता था कि वो ये कर सकता है, असं ते होतं ना. त्यामुळे मला फार तिचं आवडलं. तिने मग फार छान गायलं आणि तिने किलच केलं म्हणजे आय थिंक. ओ माय गॉड, एक्सप्रेशन, शब्द सगळंच, म्हणजे तुझ्या प्रत्येक शब्दाला तिने न्याय दिलाय असं अगदीच मी म्हणू शकते. आयकॉनिक गाणं, आयकॉनिक. ओके, मुव्हिंग ऑन. एक क्विक रॅपिड फायर आहे. बापरे. याचा एकच नियम आहे की तुम्ही याचा एकच नियम आहे की मला जर का एखादं उत्तर आवडलं, चुकीचं वाटलं, मी घरी जाऊन सांगणार कट करा म्हणून. हो, आणि याची काय उत्तर द्यायची ती रॅपिडली दे. ओके, अगदी छोटासा सेगमेंट आहे आणि देन वी एंड दिस. ओके, सगळ्यात पहिला प्रश्न. एक अशी गोष्ट जी तुम्ही गायक असाल तर तुम्हाला खाता येत नाही पण तुला ती खायची खूप इच्छा होते आणि तुला खूप त्रास होतो की तुला ती खाता येत नाही. आईस्क्रीम. हो. ओके. कधीच खाल्लेलं नाही. कधीच आईस्क्रीम खाल्लेलं नाही असतो? नाही, लहानपणी खाल्लं असेल लक्षात नाही, पण जेव्हापासून गातो 9वी-10वी पासून आयुष्यात एकदाही एक, आणि कधी खावंसं वाटलं तर ते वितळून ओव्हन मधनं काढून रस बनवून प्यायलं. नो चीटिंग ऑल्सो? नो, नॉट अ सिंगल. माय गॉड. ओके, जजिंग करता करता तोंडात टाकण्याचा फेवरेट स्नॅक आयटम? मखणा. What is this health conscious behavior? ओके, पुढचं. को जजची एक सवय जी सगळ्यांनी घ्यावी असं तुला वाटतं आणि एक सवय जी तुझ्या डोक्यात जाते. पहिलं उत्तर दिला, दुसरं नाही. एक सवय म्हणजे म्हणण्यापेक्षा वैशालीचं सगळ्यात गोड गोष्ट जी असेल, मी तिला कितीही, बघ ना, मी तुझ्या बरोबर इथे बसलोय, ती नाहीये, मी काहीही बोललो तरी ती माझ्यावर कधीही चिडत नाही. ती गेल्या 25 वर्षात तिने मला एकदाही फोन नाही असा केलेला की तू माझ्याबद्दल असं कसं बोलला, इट वॉज इन्सल्टिंग टू मी किंवा असं, कधीच नाही. ती आपली हो, मी तिला काहीही कधी कुठेही कुणासमोर कसंही बोलू शकतो आणि ती कधीच चिडत नाही. हाऊ स्वीट आहे. पुढचा प्रश्न. एक असं क्षेत्र जे तू अजूनही एक्सप्लोर केलेलं नाहीयेस अपार्ट फ्रॉम म्युझिक पण तुला करायला आवडेल? खूप आहे, लाईन आहे. हो, एका शब्दात द्यायचं फक्त. अच्छा, चल, टॉप 3. सर्वात महत्वाचं म्हणजे मला केस कापायला खूप आवडतात.
अवधूत गुप्ते सो रॅन्डम यार. ओके सॅलॉन. हो सलॉन पण मी कापणार, नुसतं मला मालक नाही व्हायचं. तू काप रे, तू हा, काप. मग दुसरं जे होतं ते मी रेस्टॉरंटचं करून बघितलं, मला मजा आली. सो दॅट इज ऑल्सो डन. ओके Third. सलॉन झालं, दुसरं हे झालं, तिसरं मला विमान चालवायचं आहे. ओके येस येस, मी ग्लायडिंग सगळ्या प्रकारचं करून झालं, पण मला विमानच चालवायचं आहे. मग सिंगल इंजिन का असे ना, छोटंवालं ग्लायडर, छान. पण ते दॅट इज वन आय वॉन्ट टू डू. झाले 3. वाव, आता म्हणजे ऍक्च्युली 3 पहिले ऐकून मला उत्सुकता निर्माण झाली की हे जर 3 असतील तर अजून काय काय असणार आहेत. ओके, अवधूत गुप्ता आपल्याला एखाद्या भलत्याच प्रोफेशन मध्ये दिसू शकतात. हे इथे सगळ्यांनी याची नोंद घ्यावी. पुढचा प्रश्न, तुझा आवडता जेनझी शब्द आतापर्यंत ऐकलेला किंवा शिकलेला. यू एट इट. यू एट इट. तू खाऊन खाऊन टाकलं. आय थिंक तुला मराठी ट्रान्सलेशन जास्त आवडतं त्याचं. खाऊन टाकलंस. खाऊन टाकलंस. ओके, एक अशी गोष्ट ज्यावर तुझा सगळ्यात जास्त खर्च होतो. चहा. 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 पण चहावर सगळ्यात जास्त खर्च कसा होतो हे मला जरा, आय वॉन्ट यू टू टेल पीपल. काय ओके, मुद्दा? चहा ही माझी दुसरी म्हणजे कॉनायझर म्हणा, दुखती नस आहे की लोक आपल्याकडे जो चहा पितात ना, त्याला खरं तर आपण आपल्याकडे जो चहा प्यायला जातो हा डाळीच्या आमटीची मावस बहीण आहे म्हणजे. ओके, जगात कुठेही अशा Oh प्रकारे God. चहाची वाट लागून, म्हणजे मी जर का पुढच्या जन्मी चहा म्हणून जन्माला आलो तर मला प्लीज भारतामध्ये पाठवू नका, असं माझं देवाकडे कायम म्हणणं माय असेल. गॉड, काय अवधूत गुप्ते कसा चहा पितात? सो चहा जसा प्यायला, अवधूत गुप्ते नाही, जसा जगात प्यायला प्यायला पाहिजे. पाहिजे. हा. तो चहा कधी चहावरती गरम पाणी टाकायचं असतं आणि त्याच्यातनं तो त्याला ब्रू करायचा असतो आणि Yes. त्याच्यात दूध किंवा साखर किंवा मीठ, तेल, तूप, मोहरी कुठली फोडणी न द्यायचा, तो आहे तसा प्यायचा असतो. आणि मग चहा भारतामध्ये खूप चांगला चहा बनतो, आसाममध्ये पण चांगला बनतो, दार्जिलिंगला पण खूप छान, सिक्कीमच्या आजूबाजूला वेगवेगळ्या ठिकाणी बनतो. सो दार्जिलिंग टी हा जगामध्ये सगळ्यात भारी असतो. तो वेगवेगळ्या त्याचे फ्लश असतात. पहिल्यांदा येतो त्याला फर्स्ट फ्लश म्हणतात, दुसरा पण असतो एक ऑटम फ्लश असतो. फ्लश. या कुठलीही चांगली आवड जर का तुम्हाला शौक अगर पालना है तो उसके लिए बहुत मेहनत लगती है भाई. Correct. ऐसा नहीं होता की तुमको समझ में आया की तुम्ही काय ते घाणेरड्याच्या, मग तुम्हाला जेव्हा त्याची चव कळते, मग तुमच्यासाठी जगाचं चहाचं दालन ओपन होतं आणि मग तेव्हा तुम्हाला कळतात की तुम्ही एका चहाचा, मोठ्या चहाची जी दुकानं मॉल्समध्ये आजकाल असतात, तिथे जाऊन तुम्ही 550 रुपयाचा 1 कप का प्यावा, तर मेल्या तिथपर्यंत पोचायला कष्ट घे आणि मग तुला कळेल की त्याची किंमत काय आहे एवढी. वाव. यु नो, नाही तर तुम्ही फर्स्ट फ्लश दार्जिलिंग टी काल त्या अवधूतनी सांगितलं म्हणून आणला खरा, 8,500 रुपये किलो होता, आणला, उकळला, मस्त दूध घातलं आणि त्याला काय मला तो पातळ चहा ना चव ना. ओ माय गॉड, लिसन, म्हणजे मी खूप कॉफी नॉईज व्ह्युअर्स बघितलेले आहेत आणि मी खूप लोकांना बघितलंय जे त्यांचं कॉफीचं सामान घेऊन फिरतात, पण आयुष्यात चहाबद्दल इतक्या डेप्थ मध्ये बोलणारी व्यक्ती अवधूत गुप्ते पहिली आहे ज्यांना मी भेटली आहे. आणि मी स्वतः चहा कसा करते हे जज केलंय. आय थिंक दार्जिलिंग टी इट इज देन सून. ओके, पुढचा प्रश्न, एक असं वाक्य जे जजिंगच्या कॉमेंट्स मध्ये खूप रेपिटेटिव्हली येतं असं तुला वाटतं, सगळ्यात ओव्हरयुज्ड शब्द किंवा वाक्य? खूप गोड गायलीस, खूप छान गायलीस. कारण तो बिचारा इतका आतुरतेने गात असतो आणि सगळं असं झालं, आणि कुठलाही कलाकार आपला परफॉर्मन्स संपल्यानंतर तो असा सिकंद असतो का, अलेक्झांडर असतो तो, की मी जिंकलंय जग आता, असं बघतो आणि त्याला अपेक्षा असते, मित्रा तुझ्या आधी कोण नव्हतं, तुझ्यानंतर कोणी होणार नाही, जगात ही घटना एकदाच घडलेली आहे यार, ही कॅप्चर करा, तुझा पुतळा बांधा इथे यार, काय करू, असं त्याला अपेक्षा असते. आणि तुम्ही म्हणता खूप छान, आणि त्या 1-2 ठिकाणी तू जरासं गेलास पण तरी खूप छान. देवा, फ्रॉम दी ओजी हिमसेल्फ. ओके, शेवटचे 2-3. एक अशी गोष्ट जी रियालिटी शो मध्ये इच्छिणाऱ्या माणसांनी लक्षात ठेवावी आणि एक जी विसरावी, खास करून जर तुम्हाला रियालिटी शो मध्ये यायचं. काय मस्त प्रश्न काढलेस तू. एक गोष्ट काय लक्षात ठेवावी की तो राजहंस एकही कविता पाठ करावी. वा. येस. तुम्हाला जर का असं वाटत असेल की मागच्या शेड्यूलमध्ये जिंकलेला मुलगा किंवा त्याच्या मागच्या शेड्यूलमध्ये जिंकलेली मुलगी हिच्यासारखंच मी गाते, माझं सगळं तयार आहे, नको येऊस, त्यासाठी नाहीच, आम्ही शोधतच नाही तुला. तुला जर का असं वाटत असेल की माझ्याकडे असं काहीतरी आहे की ना मला ते घेणारच नाहीत, मला बाहेरच हाकलून देतील,
मला पहिल्या ऑडिशनलाच मी काढून टाकतील, मला गाणंच येत नाही असं जर का वाटत असेल तर तू ये, तुझी गरज आहे, तुझा शोध चालू आहे. अवधूत गुप्ते, यू एट इट राईट नाव. शेवटचे 2 प्रश्न रॅपिडली. एक अशी फॅशन टिप जी अवधूत गुप्ते याची डोळा या ठिकाणी जेन झीज ना देऊ इच्छितात. अरे बापरे, देऊन टाक रे, यू नेव्हर नो. फॅशन टिप Fashion द्यायची, tip. पण फॅशन काही कीप्स चेंजिंग राईट. या बट लाईक समथिंग दॅट यू डन आणि जे तुला असं वाटतं की खूप कूल आहे. तुझी नोज रिंग घातलीस ना, दॅट्स द बेस्ट. म्हणून या एपिसोडच्या लिटरली मी परवा नाक टोचलंय वसूल. ओके. आणि बाय द वे मुलंही घालतात नोज रिंग्स आणि खूप कमाल दिसतात. हो. आय अग्री. ओके, शेवटचा प्रश्न. एक असा अभिनेता जो आत्ता काम करत नाहीये, आधीच्या जनरेशन मधला मे बी, पण ज्याला प्लेबॅक करायला तुला मजा आली असते असं तुला वाटतं? ओ, लॉंग लिस्ट. रवींद्र महाजनी, चंद्रकांत सूर्यकांत, दादा कोंडके. मग दादा कोंडके आणि यू वुड बी अ ग्रेट. yes. खूप मजा आली असती. वाव. अशा पद्धतीने रॅपिड फायरचं रॅपिडली उत्तर देण्यात आलेलं आहे. आय थिंक हा रॅपिड फायर मी वैशाली सामंत यांना पाठवू इच्छिते की रॅपिड फायरची रॅपिड उत्तर कशी द्यायची. मला पुढच्या शूटिंगला फटके Tutorial. मारणार आहे भयंकर. हे सगळं दिसणार आहे तिला आता, बट ठीक आहे. बट ऑन अ सिरियस नोट, झी मराठी एका नवीन रूपात आपल्या सगळ्यांसमोर येत आहे आणि म्हणतंय की पाऊल पुढे पडलंय, जमलंय, नाही का? तर मला तुला विचारायला आवडेल की तुझ्या आयुष्यातला एखादा असा क्षण जिथे तुला असं वाटलं काहीतरी केल्यानंतर की आपलं पाऊल पुढे पडलं आणि बहुतेक आपल्याला जमलंय. असे खूप क्षण आहेत खरं तर, पण मी पुन्हा सारेगमाचाच ऑनेस्टली, मी जेव्हा दिल्लीला गेलो होतो आणि आमच्या वेळेला एकत्र शेड्यूल शूट व्हायचं, असं दर आठवड्याला 4 महिने झालं असं नाही, एकत्र 15-20 दिवसाचं शेड्यूल असायचं. सगळं एलिमिनेशन्स किंवा ऑडिशन्सपासून फायनलपर्यंत व्हायचं. आणि मी इकडनं बॅग बिग घेऊन गेलो होतो आणि एक दिवशी एक स्टेप पुढे जात होतो. ऑडिशन्स पास झालो, मग आलो, मग पहिल्या 12मध्ये आलो, मग सेमीफायनल्स, क्वार्टर फायनल्स, मग सेमीफायनल्स आणि फायनल्स. मी फायनल जिंकलो, तर लगेच टेलिकास्ट नसायचं ना. फायनल जिंकलो, दिल्लीहून तो STD फोन असायचा, त्याच्यावरनं आईला फोन केला आणि माझा प्रॉब्लेम वेगळाच होता, कारण मी एक बॅग घेऊन गेलो होतो आणि प्रत्येक राऊंडची एक ट्रॉफी, अशा 6 ट्रॉफीजसाठी माझ्याकडे बॅग नव्हती आणायला. गुड प्रॉब्लेम टू हॅव. सो आईने मला सांगितलं जाऊन कुठली तरी एक बॅग घे नवीन विकत. मग मी नवीन बॅग घेतली दिल्लीमध्ये आणि मग ट्रेननी ना, अर्थात ट्रेननी त्या 2 बॅगा घेऊन आलो. त्या 2 बॅगा ट्रेनच्या त्या जे बर्थ असतो त्या बर्थच्या खाली मी टाकल्या आणि त्याच्यावर डोकं ठेवून जेव्हा आलो, आय थिंक त्यावेळेला मला प्रयत्न करूनही झोप लागत नव्हती आनंदाने. आणि तेव्हा कुठेतरी मला असं वाटलं की पाऊल पुढे पडलंय, जमलंय. वाव, व्हॉट अ मोमेंट. खूपच कमाल, खूप कमाल. जाता जाता ज्या शो बद्दल आपण इतकं बोललोय त्या शोचा टायटल ट्रॅक जर तुझ्या आवाजात ऐकला. तू जॉईन करणार? मी? अरे मला माहिती तू गातेस छान. अरे नाही गात रे मी, नको. ठीक आहे, चल मी गाईन गीत सुरेल नवे, जे रसिकांचे मन रिझवे, संगीताने जग भरले, हे स्वप्न स्वरांचे उलगडले, नाचले रंगले दंगले गुंगले, तन मन गुणगुणले, सारेगमप सारेगमप. वाव, खूप मजा आली आहे, खूपच मजा आली. आय थिंक आई तर दृष्टच काढेल माझी की जाऊन ती कुठेतरी गायली. हे खूप आहे. बट जेन्युइनली खूप शुभेच्छा. आणि आपण पुन्हा आय थिंक झी वाल्यांना मी विनंती करते की मध्ये मध्ये पण आपण गप्पा मारल्या पाहिजेत, जसं जसं सीझन पुढे जाईल, आणि सेट वरती गप्पा मारल्या पाहिजेत, अजून मजा येईल. आय थिंक स्वतःला मी इथे पिच केलेलं. बट थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. आणि चहाची सवय आम्ही सगळे बदलणार आहोत. थँक्यू.